मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे। आता बरेचसे जे काही शेतकऱ्यांना प्रश्न होते, जे की कर्जमाफी असो, पीक विमा असो किंवा शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदान असो, अशा बरेचसे जे काही नमो शेतकरी योजनेची वाढ असो, प्रत्येक योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पाहिजे होती। पण शेतकरी मित्रांनो, सध्या आता ही वेळ आलेली आहे की तुम्हाला जे काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही आश्वासनं देईल, ते घोषणा देईल, त्या घोषणा आता अंमलबजावणीत आणणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कोपऱ्यात पांढऱ्या कलरचे किंवा काळ्या कलरचे बटन असतात। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की अधिवेशनामध्ये या 3 मार्च ते 21 मार्च दरम्यान जे काही अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये पीक विमा असो, नुकसान भरपाई असो, कापूस सोयाबीन अनुदान असो, प्रत्येक योजनेमध्ये वाढ करण्याबाबत विचार विमर्श असो, प्रत्येक गोष्टीची मांडणी करण्यात येणार आहे। व ती मांडणी केल्यानंतर शेतकऱ्यांना नेमके कर्जमाफी होणार का नाही, हे होणार का नाही, बरेचसे प्रश्न पडलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, जे काही आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घोषणा दिली त्या की 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार। त्यानंतर नमो शेतकरी व PM किसानमध्ये 15,000ची वार्षिक लाभ मिळणार। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार। त्याचबरोबर कापूस सोयाबीन अनुदान मिळणार। शेतकऱ्यांना जे काही योजना मिळत आहेत त्यामध्ये वाढ करून नवीन योजना पण मिळणार। अशा प्रकारचे बरेचसे शेतकऱ्यांना आश्वासन दिले। पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की आता शेतकऱ्यांचा समजात मोठा आणि मेन मुद्दा आहे की जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफी आहे ती कधी मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा जे काही मुद्दा आहे ते 10 मार्चला मांडू असे सांगण्यात आलेले आहे। तर कर्जमाफीचा 10 मार्चला मुद्दा मांडल्यानंतर आपल्याला 2025मध्ये म्हणजे की या चालू वर्षामध्ये कर्जमाफी होणार का नाही कळणार आहे। व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीमध्ये जे काही नमो शेतकरीचा 6वा हप्ता आहे तो अजून मिळाला नाही आपल्याला, तो कधी मिळणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, तो लवकरात लवकर मिळणार आहे। पण त्याचबरोबर त्यामध्ये पण 3,000ची वाढ करणार आहेत असे सांगण्यात आलेले। तर या अधिवेशनामध्ये 3,000ची वाढ त्यामध्ये पाहायला मिळू शकते। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीणचे जे काही हप्ते आहेत त्यामध्ये वाढ होते का, लाडकी बहिणी कटतात ते पण पाहायला मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक अपडेट या व्हिडिओ आपल्या शेतकरी का नंबर 1 चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे चॅनलवर सबस्क्राईब केले नसलं तर लगेच करा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदान ते जे की तुम्हाला हेक्टरी 5,000 रुपये मिळणार आहेत। व जे काही शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन म्हणजे की कापूस सोयाबीन अनुदानाविषयी जी काही माहिती होती ती आपण मागील व्हिडिओमध्ये टाकलेली आहे। तरी पण पुन्हा एकदा सांगतो, जे काही शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन म्हणजे की 2 हेक्टरपर्यंत तुम्हाला कापसाचे, 2 हेक्टरपर्यंत सोयाबीनचे असे 20,000 रुपये मिळणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफी इतर कोणत्याही बातमी लवकरात लवकर पाहिजे असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आता जे काही अधिवेशन सुरू झाले, अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आजपासून ते 21 मार्चपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।